इमारतीतले लोक नाही, ज्या झोपडीवर किंवा ज्या छोट्या याच्यावरती पडली त्यातले लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या घटना गंभीर आहेत। आज आपण पाहू शकतो मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे। त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत। असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत। पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत, त्याचा सामना करतात। आज आपण बघितलं असेल जसं कनेक्टिंग रिंग पाशी दरड कोसळली, इमिजिएटली ट्रॅफिक बंद करण्यात आला, डायव्हर्ट करण्यात आला। पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही साईडने लोकांना सांगण्यात आलं की हा रस्ता बंद आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर जाऊ नका। आज आपल्याला अडकलेले लोक खूप आहेत बाबा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसत नाही, कारण अलर्ट मोडवर आपण आहोत। अर्थात काही लोक निश्चित अडकलेले आहेत, जे मध्ये होते त्यांनाही परत फिरून कसं जाता येईल याची व्यवस्था केली आहे। या दरडी काही कोसळल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी इतकं साठलेलं आहे की त्या ठिकाणी मदत करून त्या छोट्या गाड्या बाहेर काढाव्या लागतात, तेही काढण्याचं काम हे चाललेलं आहे। मला असं वाटतं की आजचाही दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आमचे मंत्री गिरीश महाजन रात्री 1 वाजता त्या ठिकाणी मानखुर्दला होते आणि आजचा दिवसही महत्त्वाचा आहे। मला असं वाटतं की या संदर्भात या 2-3 दिवसात झालेल्या घटना, त्या घटनांवर केलेली कारवाई, पुढच्या म्हणजे त्या अशा घटना होऊ नये म्हणून केलेली कारवाई, आणि यापूर्वीही प्रिपेअर्डनेस करता, म्हणजे शेवटी राजकीय बोलायचं झालं तर मागे काय झालं याची आकडेवारी मी देऊ शकतो, पण ती देऊन गेलेले मृत्यू हे आपल्याला परत आणता येत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपल्याला थोडं संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी राहावं लागेल। या संदर्भात उद्या पूर्ण म्हणजे आताही निवेदन माझ्याकडे तयार आहे, पण आजचा दिवसही महत्त्वाचा आहे, त्यामुळे अर्धवट निवेदन करण्याच्या ऐवजी उद्या या संदर्भात संपूर्ण निवेदन हे आपण या ठिकाणी करू। पण आज या सभागृहाच्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करतो की आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे असणार आहेत, त्यामुळे झाडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, टीन वगैरे जिथे लागले असतात तिथे परिणाम होऊ शकतो। या दृष्टीनं लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे। 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी। शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा। कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये। आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना, युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो। आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे। 12 वाजता पुन्हा आम्ही जे आपलं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्या ठिकाणी एक पूर्ण महाराष्ट्रातला आढावा घेतो, सगळ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो। आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही। ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू।